सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात डोक्यात अगोदर एक विचार आला, की आज घरात कोणीच नव्हतं. मी आणि माझा एकटेपणा जो मला प्रचंड आवडतो आणि अशा त्या एकटेपणात मला चहा घ्यायचा होता. भूक नव्हती म्हणून चहाबरोबर फक्त बिस्किट आणि मला आवडणारी आलू भुजिया मी आज एन्जॉय केली आणि मला खूप छान वाटलं. छान अशी नेहमीप्रमाणेच तयार झाली, जे मी रोजच होत असते आणि मला तयार होण्यासाठी खूप जास्त आवडतं. कारण का स्वतःला प्रेझेंटेबल ठेवणं हे प्रत्येक गृहिणीचं किंवा एका स्त्रीचं प्राथमिक जबाबदारी असते जी तिने दररोज पार पाडलीच पाहिजे. हो की नाही? तुम्हाला काय वाटतं? जेवणामध्ये मला करायची होती कढी. म्हणून मी ठरवलं, की चला फ्रिजमधून पटकन दही काढूयात आणि कढी बनवायला घेऊयात. त्याची सगळी रेसिपी तुम्हाला माझ्या YouTubeच्या व्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि त्यानंतर माझी मस्त गरमागरम कढी, आंबट कढी तयार झालेली आहे आणि दिसायला सुद्धा ती खूप टेम्प्टिंग दिसत आहे आणि खाण्यासाठी सुद्धा ती खूपच यम्मी असणार आहे याची खात्री. जेवण बनवून झाल्यानंतर नेहमीच मी थोडा वेळ 10 मिनिटं बसत असते जेव्हा मी एकटी असते आणि घरात जर कोणी मंडळी असतील तर जेवण झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मला त्यांना जेवण वाढावं लागतं, जे आज ती ड्युटी माझ्याकडे नव्हती. मग काय थोडा वेळ शांत बसली, जाता तिथींची गाणी ऐकली, छान मस्त एकटेपणा एकाकीपणा एन्जॉय केला आणि शांत डोळे मिटून विचार करत होती की पुढे आयुष्यात काय करायचं आहे जे खूप व्हॅल्युएबल असेल. विचार करता करताच पोटातून एक आवाज आला, आता खूप झाला तुझा विचार करून, मला खूप भूक लागलेली आहे, तर मला आता जेवायला दे. म्हणून उठली आणि सुंदर असं ताट सजवलं. ताटामध्ये घेतलं होतं कढी, भात आणि भाजलेला पापड. मग काय भातावर सगळ्यात अगोदर 1 चमचा कढी टाकली आणि टेस्ट करून बघितलं तर कढी वॉज अप्रतिम. खूप मस्त झाली होती आणि ती एकाच घासामध्ये तोंडामध्ये ती चव एवढी छान विरघळली, की खरंच खूप छान वाटलं. मग मी म्हटलं, की चला कढीची सुद्धा एक टेस्ट घेऊयात फक्त कढीची आणि दॅट वॉज जस्ट ऑसम, की मी विचार सुद्धा नव्हता केला कारण का मी दही टेस्ट नव्हतं केलं, पण ते दही आंबट निघालं आणि त्याच्यामुळे कढीमध्ये अजून छान भर पडली त्या चवीमध्ये आणि ती कढी अप्रतिम लागली खरंच. चला मग आता मी माझं जेवण एन्जॉय करून घेते आहे आणि मग तुम्हाला भेटते. काल मी Flipkartवरून एक पार्सल मागवलं होतं. त्याच्यामध्ये होती ही ट्रॉली, ऑनियनची ट्रॉली. जी क्वालिटी वाईज एवढी चांगली नव्हती, पण ठीक होती. जी प्राइस मी दिलेली त्याच्यामध्ये एवढंच मिळू शकतं, हे सुद्धा मी ॲक्सेप्ट केलं आणि मग माझे छान असे कांदे बटाटे मी त्या ट्रॉलीमध्ये अरेंज केले. तर असा माझा एकंदरीत दिवस होता. छान होता. एकटेपणा, मस्त शांतता, त्याचबरोबर स्वतःसाठी काहीतरी करणं, ह्याच्यातून खूप काही शिकायला मिळालं. एक नवीन दिवस आणि वेगळ्या पद्धतीने अनुभवताना मिळाला. खूप दिवसांनंतर हा एकटेपणा मी जगत आहे आणि अर्थातच फॅमिली हवी जवळ, हे सुद्धा कधी कधी लक्षात येतं. कारण का तिच्याशी खरंच मजा नाही आणि म्हणून तुमच्या फॅमिलीला जपा. जे काही राग रुसवे असतील ते सोडून द्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.